नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईपुढे आपले स्वागत करतो आहे. तुम्ही पाहता राजकीय विश्लेषण, ॲक्टिव्ह राजकारण यामधून विश्लेषण. मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाही? द्या फेकून एकदाचा का राम, ठोका राम राम. आपली नैतिक जबाबदारी समजून आपण राजीनामा देऊन मोकळे व्हा. संसदेलाही मोकळं करा, चर्चेलाही मोकळं करून टाका, विरोधकांनाही मोकळं करून टाका. मोदीचाही त्रास वाचवा, शहाचाही त्रास वाचवा, आंदोलनाचाही त्रास वाचवा, दीपक दबकेचाही वाचवा, सोमन वांगचुयाचाही सुद्धा वाचवा आणि सगळ्यांचा वेळ वाचवा आणि तुम्ही तुमचा राजीनामा फेकून द्या. तुम्ही तुमची नैतिक जबाबदारी सांभाळा. नैतिक जबाबदारीनं तुम्ही राजीनामा देणं हे आताच्या घडीला योग्य आहे. देशामध्ये निरनिराळ्या ठिकाणी आंदोलने उभे राहत आहेत. विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी पक्ष हे सतत आंदोलने करत आहेत. मग तुम्ही राजीनामा का देत नाही? नैतिक जबाबदारी म्हणून तुम्ही हा राजीनामा द्यायला पाहिजे. कारण अनेक विद्यार्थी यामध्ये होरपळले गेले आणि आपल्या एका राजीनाम्याच्या मागणीमुळं हे संपूर्ण राजकारण पेटलंय. याला विझवा की नैतिक जबाबदारी सांभाळा आणि राजीनामा फेकून द्या. का तुम्हाला असं काही वाटतं की मी राजीनामा का देऊ नये? दुसरा मला प्रश्न निर्माण होतो, मोदी सरकार राजीनामा का घेत नाही? गेले मागच्या टर्ममध्ये 3 वर्ष, आता 2 वर्ष शिक्षण खात्याचा कारभार आपण सांभाळत आहे. धर्मेंद्र प्रधानजी आपण सांभाळत आहात. तर मोदी आपला राजीनामा का घेत नाही? काही तुमच्याकडे मोदीच्या संदर्भात गौप्यस्फोट आहे काय? मोदी तुम्हाला भीतो काय? तुम्ही राजकारणाची दबलेलं का काही राजकारणाला तुम्ही पुरवठा करताय? कोणती जबाबदारी आहे तुमच्यावर अशी? राजीनामा तुम्ही देत नाही आणि मोदी घेत नाही. हे सगळं जर सांगायचं म्हटलं तर मोठं कारण. मग मोदी राजीनामा घेत नाही, तुम्ही राजीनामा देत नाही, हे प्रकरण असंच सुरू राहणार आहे आणि दिवसेंदिवस वाढून विरोधकाला फायदा मिळणार आहे. आणि एकाची होळी दुसऱ्याची पोळी असं करू नका. राजीनामा द्या. राजीनामा न देण्याचे कारण त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत देशभरात 20 वेळेस जवळजवळ पेपर फुटला. 20 वेळेस फुटला आणि आत्ता राजस्थानमध्ये जाऊन प्रियंकाई गांधी यांनी पेपर फुटतात तर हे त्यांच्या तोंडचे वाक्य आहे. मग हा राजीनामा दिला तर या राजीनामामुळे सर्वांचा फायदा होईल, यासाठी तुम्ही राजीनामा द्या. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही आतापर्यंतचा इतिहास बघा, त्या इतिहासामध्ये 20 वेळेस पेपर फूट झाली आहेत. या 20 वेळेच्या पेपर फुटीमध्ये सर्व गणित तयार करा, अभ्यास करा, समिती नेमा. मी जर दोषी असेल तर 100% राजीनामा होईल. परंतु मी माझ्या विश्लेषणातून तुम्हाला सांगतो आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न देण्याचे कारण त्यांनी पुढे केले की आतापर्यंत राज्यांमध्ये 20 वेळेस हे पेपर फुटले. कोणत्या शिक्षण मंत्र्यानं राजीनामा दिला? सरकारने त्या काळातला राजीनामा का मागितला नाही? हा एक मुख्य मुद्दा आहे. तर आतापर्यंत 20 वेळेस कोणत्या राज्यात कसा पेपर फुटला याची मी यादी आणलेली आहे मोबाईलमध्ये काढून. ती तुम्हाला वाचून दाखवतो यादी, आणि त्या यादीहून तुम्हाला लक्षात येईल की हे राजीनामा का देत नाही. मी 2006ची सर्व परिस्थिती सांगतो. 6 पासून 2006 परीक्षा झाली, MBBS पेपर लीक, काँग्रेस UPSC परीक्षा होती, शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिला नाही. 2009 हरियाणा शिक्षक भरती होती, काँग्रेसचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिला नाही. 2011 पेपर लीक झाला, AIEEE
चा पेपर लीक झाला. काँग्रेसचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2011 मध्ये UPSCची परीक्षा होती, बसपचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2012 मध्ये AIMS MBBSची परीक्षा होती, काँग्रेसचं सरकार UPSचं होतं, राजीनामा दिला नाही. 2012 मध्ये रेल्वे ग्रुप Dची भरती होती, काँग्रेस UPSचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2012 मध्ये TANPS DMKचे सरकार होते, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. मुंबई विद्यापीठ 1912 मध्ये काँग्रेसचं सरकार होतं, मुंबई विद्यापीठाचे पेपर लीक झाले, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2012 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा झाली, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2012 मध्ये अण्णा विद्यापीठ अण्णा DMKचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2013 मध्ये कर्नाटकमध्ये PUCची परीक्षा होती, काँग्रेसचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2014 मध्ये CBSEची 12वीच्या भौतिकशास्त्राचा पेपर लीक झाला, काँग्रेसचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. त्यानंतर 2015 मध्ये UPSCची परीक्षा होती, समाजवादी पक्षाचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2021 मध्ये रीट परीक्षा झाली, राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2022 मध्ये JSCGLची परीक्षा होती, GMMM, काँग्रेसचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2022 मध्ये बिहार शिक्षक भरती झाली, महाआघाडीचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांना राजीनामा दिला नाही. 2023 मध्ये राजस्थानमध्ये शिक्षक भरतीची परीक्षा होती आणि ISC एक परीक्षा होती, पेपर फुटले, काँग्रेसचं सरकार होतं, राजीनामा दिला नाही. 2023 मध्ये बिहार शिक्षक भरती होती, महाआघाडीचं सरकार होतं, काँग्रेस सरकार सह होतं महाआघाडी, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. त्यानंतर 2023 मध्ये राजस्थानमध्ये SIची भरती होती, काँग्रेसचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2023 मध्ये झारखंडमध्ये CGLची परीक्षा होती, JMMची परीक्षा होती आणि तेथे सरकार होतं JMMA, त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2019 ते 22 या काळात महाराष्ट्रात टेट परीक्षा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि या सरकारच्या काळातही सुद्धा पेपर फुटले, उद्धव ठाकरेंच्या काळात. त्या काळात कोणत्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला? आतापर्यंतच्या 20 सरकारने राजीनामा न दिला नाही. मग तुम्हाला त्या काळामध्ये एवढे सरकार आतापर्यंत अस्तित्वात होते, एकालाही प्रश्न सुचला नाही. त्याशिवाय ज्या वेळेस परीक्षा सुरू झाल्या होत्या या वर्षीच्या, पेपर फुटला, त्यावेळेस विद्यार्थी संपावर का आले नाहीत? त्यानंतरची परिस्थिती पुढे अशी आहे की पुन्हा परीक्षा झाली, पेपरमध्ये घोळ झाला, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला नाही, विद्यार्थी संपावर आले नाही, आंदोलन केलं नाही त्यावेळेस. म्हणजेच आता या नवीन याच्यामध्ये परीक्षा होताच संपाची मागणी झाली नाही. त्यानंतर 3 महिन्याने जाग आली, यामध्ये विरोधक एकत्र आले आणि विरोधक एकत्र येऊन एक प्लॅन तयार केला, राजीनामा द्यायला पाहिजे. आता मी राजीनामा न देण्याचे कारण हे महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय. आपल्या भारत देशामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे आणि आमूलाग्र बदल झाल्यामुळं CBSEचा अभ्यासक्रम पूर्णपणे बदललेला आहे आणि बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये सनातनवादी जो अभ्यासक्रम होता तो पूर्ण काढून टाकला, म्हणजे सगळा मुघलांचा इतिहास काढून टाकला आहे आणि त्याशिवाय इतर काही जे अभ्यास होते ते बंद केले आणि त्यामध्ये प्रेरणादायक इतिहास, स्वातंत्र्याच्या लढ्यातला काही इतिहास आणि आत्ताचा पुरोगामी इतिहास टाकला आहे. विद्यार्थ्यांना सनातनवादी बनवायचं नाही आणि मी अभ्यासक्रमात आणू
नवीन एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये भावी भारताची महासत्ता निर्माण झाली पाहिजे म्हणून मी हा राजीनामा देत नाही आणि यापूर्वी कोणत्याही यानं दिले नाही. मी कोणालाही भीत नाही. मला पंतप्रधानांनी राजीनामा जर मागितला तर मी एका मिनिटात राजीनामा देऊन मोकळा होईल. माझ्याकडून शिक्षण मंत्री या नात्याने कोणत्याही प्रकारचा पेपरफुटीशी संबंध नाही. तुम्ही समिती नेमा, सिद्ध करा, संसदीय समिती नेमा, संसदेत कामकाज करा, संसदेमध्ये प्रश्न विचारा, संसदेमध्ये शिक्षण मंत्र्याला विरोधी पक्षाने प्रश्न विचारून सर्व रेकॉर्ड तयार करा आणि सर्व रेकॉर्ड तयार झाल्यानंतर समितीचा अहवाल आल्यानंतर खरंच शिक्षण मंत्री जर दोषी नसेल तर मी धर्मेंद्र प्रधान या नावाने शिक्षण मंत्री याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नक्की राजीनामा देईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.